सर्वात अगोदर जी कांद्यावर फोडणी दिली होती ती चटणी रेडी आहे। याच्यात आपण कढीपत्ता, कांदा आणि जिरा घातला आहे। मस्त अशी दिसते भाकरी सोबत खाण्यासाठी किंवा वरण भातासोबत खाण्यासाठी ही चटणी खूप परफेक्ट आहे। अवश्य तुम्ही सुद्धा बनवा। आणि त्याचबरोबर इथे सुकी चटणी सुद्धा रेडी आहे, ही सुद्धा डिश आउट केली आहे। आता याच्यात आम्ही 2 प्रकारच्या मिरच्या घेतल्या आहेत। ही जी मिरची आहे ती शंकेश्वरी आहे, कमी तिखट आहे। आणि ही जी तुम्ही मिरची पाहतात लाल मिरची सुकवलेली, ही बेडगी मिरची आहे, ही लवंगी तिखट आहे। आता मी 2 मिरच्यांचा वापर करणार आहे जेणेकरून चटणी तिखट सुद्धा होईल। त्याचबरोबर याच्यात हा लसूण घालूया। त्याचबरोबर मित्रांनो खोबऱ्याचा किस आहे, जो खोबरा आपण वाटला आहे हा खोबरा घालूया। त्याचबरोबर याच्यात शेंगदाण्याचा कूट घालूया। इथे पाहू शकता जे तीळ आपण भाजून ठेवले होते हे तीळ घालूया। आता मीठ आपल्या गरजेनुसार घाला, क्वांटिटीनुसार। मी 1.5 चम्मच घातला आहे। आणि हाताच्या साह्याने ना ही संपूर्ण चटणी आहे ना ती मिक्स करून घ्या। आपली झणझणीत तिखट लाल मिरची आणि लसूण आणि जे काय खोबरा वगैरे घालून जी चटणी बनवली होती ना ती पाहू शकता खूप सुंदर अशी झाली आहे, मिक्स केली आहे, खूप छान दिसते, तिखट आणि स्पायसी झणझणीत आहे। तुम्ही अवश्य बनवा आणि आनंद घ्या। नमस्कार मित्रांनो, मी निलेश भाने तुमचा पुन्हा एकदा स्वागत करत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये, एका नवीन रेसिपीमध्ये। मित्रांनो, पावसाचे आगमन झाले आहे, बऱ्यापैकी पाऊस पडत आहे, खूप असा भरपूर सारा पाऊस झाला आहे। जिकडे तिकडे तुम्ही टीव्हीवर न्यूज पाहत असाल, कल्याण डोंबिवलीत किंवा इतर ठिकाणी भरपूर असा पाऊस झाला आहे, छानरित्या पाऊस पडला आहे। तर मित्रांनो, अशा ज्या पावसात आहे ना आपल्याला तिखट चमचमीत झणझणीत अशी खाण्याची खूप इच्छा होते। मग ते वरण भात असो किंवा काही स्नॅक्स असो, जसं की वडापाव, समोसा, भजी, इतर काही पदार्थ, पॅटीस, सँडविच याबरोबर खाण्यासाठी ना असा तिखट चमचमीत असा पदार्थ आपल्याला हवा असतो भाजी चपाती सोबत। तोच पदार्थ, तीच डिश आज आपण बनवणार आहेत झटपट आणि सोप्या पद्धतीत, काही घरगुती साहित्यात आणि खाण्यात खूप स्वादिष्ट टेस्टी अशी ही डिश आहे। ती आहे लसूण आणि लाल मिरच्यांची सुकी चटणी। खूप स्वादिष्ट टेस्टी अशी ही चटणी आहे। कमीत कमी इन्ग्रेडियंट याच्यात साहित्य लागत आहेत। जे काय साहित्य आहेत ते मी पुढे तुम्हाला दाखवेनच। सोप्यात सोपी डिश आहे, जास्त काय कामधाम नाही आहे, झटपट बनणारी डिश आहे, पण खाण्यात खूप स्वादिष्ट आहे। पुन्हा सांगतोय मित्रांनो, कमीत कमी साहित्यात बनणारी ही चटणी आहे। तर संपूर्ण व्हिडिओ पहा आणि तुम्ही सुद्धा पावसाळ्यात खाण्यासाठी चटपटीत आणि झणझणीत तिखट ही चटणी अवश्य बनवा। भाजी चपाती असो किंवा भाकरी असो किंवा नाश्ते असो, वरण भात असो, यांच्यासोबत खाण्यासाठी ही चटणी आज आपण बनवणार आहे। ही डिश तुमच्यापर्यंत बनवून दाखवणार आहे। तर मित्रांनो, सर्वप्रथम चॅनलवर जर नवीन असाल तर माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, या रेसिपी व्हिडिओ तुमच्या मित्रमंडळी फॅमिलीसोबत शेअर करा आणि आवडल्यास कमेंटद्वारे छान छान अशा प्रतिक्रिया द्या। तर चला मित्रांनो, सर्वात अगोदर आहे ना साहित्य जाणून घ्या, काय काय साहित्य घेतले आहेत आणि कशा प्रकारे ही तिखट झणझणीत लाल मिरची आणि लसूणची चटणी बनवतो हे संपूर्ण पहा। तर लाल मिरची आणि लसूण जी चटणी बनवणार आहोत त्यासाठी आजचा मुख्य इन्ग्रेडियंट आहे तो आहे, इथे पाहू शकता, सुकवलेल्या मिरच्या। आता याच्यात ना मी 2 प्रकारच्या मिरच्या घेतल्या आहेत। ही जी मिरची आहे ती शंकेश्वरी आहे, कमी तिखट आहे। आणि ही जी तुम्ही मिरची पाहतात लाल मिरची सुकवलेली, ही बेडगी मिरची आहे, ही लवंगी तिखट आहे। आता मी 2 मिरच्यांचा वापर करणार आहे जेणेकरून चटणी तिखट सुद्धा होईल आणि ही जी शंकेश्वरी मिरची आहे याच्याने छान असा कलर येईल, रंग येईल। तुम्ही 2 प्रकारच्या मिरच्या घेतल्यात। तुम्हाला जर जास्त तिखट हवी असेल तर तुम्ही ही बेडगी मिरची घ्या, बाजारात अवेलेबल आहे। याच्याने रंगसुद्धा छान येतो आणि तिखटसुद्धा होते चटणी। तर तुम्ही आहे ना मित्रांनो ह्या प्रकारची ही बेडगी मिरची घेऊ शकता। लवंगी मिरची बाजारात अवेलेबल आहे। त्याचबरोबर ही शंकेश्वरी मिरची, जेणेकरून हॉटेलला तडक्याला याचा वापर केला जातो। तर या 2 प्रकारच्या मी मिरच्या घेतल्या आहेत। तुम्हाला जे योग्य वाटेल ते तुम्ही घ्या। तुम्ही जर तिखट खात असाल तर
अवश्य बेडगी मिरची घ्या, नाही तर शंकेश्वरी सुद्धा घेऊ शकता. भरपूर अशा क्वालिटीच्या मिरच्या आहेत. काश्मीरी मिरची आहे, बेडगी मिरची आहे, लवंगी आहे, त्याचबरोबर शंकेश्वरी आहे. आता ह्या तर झाल्या मिरच्या. आता याच्या पुढचा जो इन्ग्रेडियंट आहे ते सुद्धा पाहून घ्या. मिरच्या वगैरे तर तुम्ही पाहिल्यात. आता त्यानंतर जे मुख्य इन्ग्रेडियंट आहेत ते सुद्धा पाहून घ्या. तर सर्वप्रथम इथे पाहू शकता लसूण घेतला आहे. त्याला साफ वगैरे करायचं नाही, असंच ह्या प्रकारे लसूण ठेवायचं आहे, तुम्ही पाहू शकता. त्याचबरोबर इथे तीळ घेतले आहेत, सफेद तीळ. मीठ घेतलं आहे. इथे 1.5 वाटी खोबरा घेतला आहे. तुम्हाला जर अजून आवश्यकता वाटत असेल तर खोबऱ्याच्या 2 वाट्या घेऊ शकता, पण एवढं पुरेसं आहे. त्याचबरोबर इथे 1 वाटी कच्चे शेंगदाणे घेतले आहेत. हेच पदार्थ इन्ग्रेडियंट या चटणीत पडणार आहेत, आपण घालणार आहोत आणि यापासून एक छान तिखट झणझणीत अशी चटणी बनवणार आहोत. तर चला, आता साहित्य तर तुम्हाला समजले. आता याच रेसिपीमध्ये मी 2 प्रकारच्या चटण्या तुम्हाला बनवून दाखवणार आहेत. त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता अवश्य संपूर्ण पहा आणि आनंद घ्या. तर संपूर्ण साहित्य समजले असतील तर चला रेसिपीला सुरुवात करूया. संपूर्ण साहित्य माहिती वगैरे तुम्हाला समजली गेली असेल तर चला मित्रांनो रेसिपीला सुरुवात करूया. सर्वात अगोदर हे काय आपले जे इन्ग्रेडियंट आहेत ना, जसं की तीळ, लसूण, शेंगदाणे, खोबरा यांना सर्वांना भाजायचं आहे. तर सर्वात अगोदर आहे ना मित्रांनो, इथे कढई घेतली आहे. कढईमध्ये आता हे संपूर्ण इन्ग्रेडियंट आपल्याला भाजायचे. सर्वात अगोदर हे जे शेंगदाणे आहेत ना, हे शेंगदाणे भाजून घेऊया. आता कसं आहे ना, पावसाच्या दिवसात शेंगदाणे, खोबरा, मिरची ही नरम पडली जाते, त्यासाठी भाजून आहे ना त्याच्यात छान असा आपल्याला फ्लेवर स्वाद आणायचा आहे. आणि जी आपण चटणी बनवतो ना झणझणीत तिखट, ती सुद्धा खूप छान टेस्टी लागते. तर चला झटपट आहे ना हे शेंगदाणे वगैरे मी भाजून घेतो. लसूण वगैरे जे काय इन्ग्रेडियंट आहेत ना संपूर्ण भाजून घेतो. आणि हे झाल्यानंतर कशी काय चटणी मिक्स करायची, बनवायचं हे तुमच्यापर्यंत शेअर करतो. आता हे शेंगदाणे भाजतायत ना, तोपर्यंत हा जो खोबरा आहे ना त्याला बारीक कट करून घेतो आणि ते सुद्धा तुमच्यापर्यंत शेअर करतो. तर आपले जे शेंगदाणे आहेत ना ते व्यवस्थित असे भाजून घेतले आहेत, तुम्ही पाहू शकता. मस्त असे भाजले आहेत. आता याच्या पुढे आपल्याला खोबरा भाजून घ्यायचा आहे. तुम्ही पाहू शकता खोबऱ्याला असं बारीक कापून घेतलं आहे. हा संपूर्ण खोबरा आहे ना हा सुद्धा व्यवस्थित भाजायचा आहे. याचा रंग कलर चेंज होईल तोपर्यंत छान असा भाजून घ्यायचा आहे. तर चला मी खोबऱ्याला सुद्धा भाजून घेतो. आणि खोबरा भाजून झाल्यानंतर आपला जो तीळ राहिल्यात आणि लसूण आणि ज्या काय मिरच्या आहेत ना त्यासुद्धा झटपट भाजून आहे ना ही रेसिपी ओके करतो, डिश बनवतो. तर पाहू शकता आपला जो खोबरा आहे ना तो व्यवस्थित असा भाजला गेला आहे. रंग आहे ना त्याचा चेंज झाला आहे. तुम्हाला खोबरा आहे ना स्लो फ्लेमवरच भाजायचं आहे, कारण की जर खोबरा जळाला ना तर एक कडूपणा लागतो, कडवट असा स्वाद येतो आणि जी चटणीची टेस्ट आहे ना ती प्रॉपर अशी येणार नाही. याची तुम्ही काळजी घ्या. त्यासाठी आहे ना खोबऱ्याला हलका हलका असं भाजा. तुम्ही दाखवतो तुम्हाला रंग इथे पाहू शकता. जास्त काय असा जळाला नाही, खोबरा व्यवस्थित भाजला गेला आहे. आणि हे जे आहेत ना ते सुद्धा व्यवस्थित असे भाजले गेले आहेत. याची तुम्ही काळजी घ्या आणि ह्याच प्रकारे खोबरा भाजून घ्या. जास्त जळला की त्याचा स्वाद निघून जाईल आणि जी आपण चटणी बनवतोय ना स्पायसी झणझणीत चटपटी, तिला फ्लेवर येणार नाही. तर खोबरा वगैरे तर ऑलमोस्ट भाजून झाला आहे. आता यापुढे जो लसूण, तीळ आणि मिरच्या आहेत ना त्यांना सुद्धा भाजायचं आहे. आता हे काय दाखवणार नाही आहे, नाहीतर मग व्हिडिओ खूप मोठे होतात आणि तुम्ही सुद्धा बोर व्हाल की तेच 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 तेच. तर चला लसूण, मिरची आणि जे तीळ आहेत ना त्यांना भाजून घेतो आणि हे झाल्यानंतर पुढची प्रोसेस कशी काय करायची हे तुमच्यापर्यंत शेअर करतो.
प्रकारे आपले जे संपूर्ण इन्ग्रेडियंट आहेत ना त्यांना व्यवस्थितरित्या असं भाजून घेतलं आहे. तुम्ही संपूर्ण व्हिडिओ रेसिपी पाहिली असाल. कशा प्रकारे शेंगदाणे भाजले, त्यानंतर कशा प्रकारे खोबरा भाजला, खोबरा भाजल्यानंतर तीळसुद्धा भाजून घेतले, तीळ भाजल्यानंतर लाल मिरच्या आणि त्याचबरोबर लसूण वगैरे व्यवस्थित असं खरपूस भाजून घेतलं आहे. जेणेकरून पावसाच्या दिवसात येत ना हे पदार्थ नरम पडतात, त्यासाठी ना संपूर्ण इन्ग्रेडियंट व्यवस्थित भाजून घेतले आहेत. स्लो फ्लेमवर तुम्ही सुद्धा हे ना ह्या प्रकारे संपूर्ण इन्ग्रेडियंट भाजून घ्या. मी ज्या ह्या रेसिपी व्हिडिओ बनवतो ना हे सविस्तर संपूर्ण माहिती सांगतो, जेणेकरून संपूर्ण माहिती तुम्हाला समजेल आणि तुम्ही सुद्धा छान टेस्टी अशा ह्या डिशेस बनवा. तर सर्वात अगोदर इथे शेंगदाणे आहेत, पाहू शकता मस्त असे त्यांना सुद्धा भाजल्यात. खोबरासुद्धा व्यवस्थित भाजला गेला आहे. त्याचबरोबर लसूणला सुद्धा छानरित्या भाजून घेतला आहे. तीळ पाहू शकता मस्त असे भाजल्यात. त्याचबरोबर महत्त्वाचा इन्ग्रेडियंट म्हणजे या मिरच्या, आवाज ऐकू शकता, कुरकुरीत अशा यांना सुद्धा भाजून घेतलं आहे. जे काय दमट नरम होत्या मिरच्या त्यांना व्यवस्थित भाजलं आहे. आता तुम्हाला आहे ना फक्त आहे ना यांना मिक्सर ग्राइंडर जारमध्ये आहे ना बारीक यांना वाटायचं आहे. तर संपूर्ण जे इन्ग्रेडियंट आहेत ते आता मिरची वेगळी वाटा, खोबरा, लसूण, तीळ, शेंगदाणे हे संपूर्ण वेगवेगळे वाटा आणि त्यानंतर फक्त यांना मिक्स करायचं आहे. आणि आजची ही तिखट झणझणीत रेसिपी आहे, डिश आहे जी लाल मिरची लसूणची चटणी बनवतोय, ती रेडी होईल. खाण्यात खूप स्वादिष्ट आणि टेस्टी अशी. आता हे संपूर्ण आहे ना मिक्सर जारला मी वाटून घेतो. वाटून झाल्यानंतर मीठ वगैरे किती क्वांटिटीत घालायचं हे संपूर्ण घालतो आणि याची सुकी चटणी बनवून घेतो. आणि या सुक्या चटणीची आपण कांद्यावर कांदा, जिरं आणि कढीपत्ता घालून आहे ना ओली चटणी सुद्धा बनवणार आहेत. हे सुद्धा तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहण्यास भेटेल. तर चला हे संपूर्ण वाटून घेतो मिक्सर जारला. तर मित्रांनो, इथपर्यंतचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंटद्वारे सांगा. जर आवडला असेल तर माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा तुमच्या मित्रमंडळी फॅमिलीसोबत आणि कमेंटद्वारे छान छान अशा प्रतिक्रिया द्या. तर चला हे संपूर्ण वाटून घेतो. हे झाल्यानंतर पुढची प्रोसेस कशी काय आहे ती तुमच्यापर्यंत शेअर करतो. अशा प्रकारे आपले जे संपूर्ण इन्ग्रेडियंट होते ना त्यांना व्यवस्थित मिक्सर जारला ग्राइंड करून घेतलं आहे, वाटून घेतले आहे. सर्वप्रथम इथे शेंगदाणे आहेत, पाहू शकता. शेंगदाण्यांना सुद्धा व्यवस्थित असा कूट केला आहे, थोडा जाडसर ठेवले आहेत. जेव्हा आपण ही चटणी खाऊ ना तेव्हा त्याचे जे दाणे आहेत ना शेंगदाण्याचे ते तोंडात येतात ना त्यावेळेस खूप छान असा फ्लेवर येतो, स्वाद येतो. त्याचबरोबर खोबरासुद्धा एकदम बारीक करून घेतला आहे. इथे लसूण होता, लसूणला सुद्धा मस्त असं पाहून घ्या तुम्ही बारीक केलं आहे. आणि जे आपले तीळ होते ना त्यांना काय मी ग्राइंड केलं नाही, तीळ आपण असेच घालणार आहोत. तुम्हाला जर आवश्यकता वाटली तर तुम्ही बारीक करू शकता. आणि त्याचबरोबर इथे आपल्या मिरच्या पाहू शकता मस्त खरपूस अशा भाजून कुरकुरीत त्यांना केलं होतं, कडक केलं होतं. शंकेश्वरी आणि बेडगी मिरची होती, पुन्हा सांगतोय, मस्त त्यांना सुद्धा ग्राइंड करून घेतलं आहे. आता फक्त यांना मिक्स करायचे, हीच महत्त्वाची स्टेप आहे. हे तुम्ही अवश्य पहा. येथे घेतला एक काचेचा बाउल, तुमच्याकडे जे काय असेल तुम्ही त्याच्यात मिक्स करू शकता. आपल्या किचनमध्ये स्टुडिओमध्ये जे काय भांडे आहेत मी ते दाखवत राहतो. तर सर्वात अगोदर ही मिरचीची जी पेस्ट केली, पावडर केली आहे ना ही घालूया. आता ही तुमच्या गरजेनुसार तुम्ही करा, कारण ह्या मिरच्या तिखट आहेत. त्याचबरोबर याच्यात हा लसूण घालूया. त्याचबरोबर मित्रांनो खोबऱ्याचा किस आहे, जो खोबरा आपण वाटला आहे हा खोबरा घालूया. भाजल्यामुळे ना छान असा स्वाद याच्यात येणार आहे. चटणीत अवश्य बनवा, आम्ही रेग्युलर बनवतो. त्याचबरोबर याच्यात शेंगदाण्याचा कूट घालूया. त्यानंतर इथे पाहू शकता जे तीळ आपण भाजून ठेवले होते हे तीळ घालूया. आणि सर्वात शेवटी मीठ घालूया. आता मीठ आपल्या गरजेनुसार घाला, क्वांटिटीनुसार. मी 1.5 चम्मच घातला आहे. नंतर आपण टेस्ट करून पुन्हा घालणार आहोत. हात आहेत ना व्यवस्थित स्वच्छ धुवून घ्या आणि हाताच्या साहाय्याने ना ही संपूर्ण चटणी आहे ना ती मिक्स करून घ्या. जेवढं तुम्ही छान मिक्स कराल ना त्याच्यात खूप छान सुंदर अशी टेस्ट येईल. तर ह्या प्रकारे ही चटणी बनवायची आहे. आणि पावसाळ्यात नाश्ता जेव्हा आपण वडापाव, समोसे, भजी, त्याचबरोबर जे काही इन्ग्रेडियंट तुम्हाला खायचे असेल त्याबरोबर ही चटणी तुम्ही अवश्य खाऊ शकता.
आता रंग याचा येईल ऑटोमॅटिकली. तुम्हाला असं वाटत असेल की रंग नाही, तिखट नाही, तरी खूप तिखट चटणी होईल मित्रांनो, याची काळजी घ्या. ह्या प्रकारे ना त्याच्या साह्याने मिक्स करा आणि आनंद घ्या. आता ही तर झाली सुकी चटणी. आता मित्रांनो तुम्हाला आहे ना कांदा आणि कढीपत्ता जिऱ्यावर आहे ना फोडणी देऊन एक छान अशी चटणी ती सुद्धा बनवून दाखवणार आहे. जर तुम्हाला भाजी वगैरे बनवण्याचा कंटाळा आला असेल तर ती चटणी अवश्य बनवा आणि त्याचा सुद्धा आनंद घ्या. तर फायनली मित्रांनो लाल मिरची आणि जी लसूण आणि जे काही इन्ग्रेडियंट घालून जी चटणी बनवली होती ना ती रेडी झाली आहे. आता हाताने आहे ना मस्त संपूर्ण इन्ग्रेडियंट मिक्स झाले आहेत, चम्मचच्या साह्याने होत नाही आहेत. हात वगैरे स्वच्छ धुवून व्यवस्थित मिक्स करून घ्या आणि आनंद घ्या. तर चला मित्रांनो फायनली पाहू शकता रंगत खूप छान सुंदर अशी रंगत आली आहे. आता तुम्हाला आहे ना फोडणी देऊन कांद्यावर कशी चटणी भाजायची हे दाखवतो शॉर्ट्समध्ये. आणि ही रेसिपी बनवून ज्या 2 चटण्या बनवल्या आहेत सुक्की आणि फोडणीची ती तुम्हाला डिश आउट करून दाखवतो. तर मित्रांनो फायनली आपली झणझणीत तिखट लाल मिरची आणि लसूण आणि जे काय खोबरा वगैरे घालून जी चटणी बनवली होती ना ती पाहू शकता खूप सुंदर अशी झाली आहे. मिक्स केली आहे, खूप छान दिसते, तिखट आणि स्पायसी झणझणीत आहे. तुम्ही अवश्य बनवा आणि आनंद घ्या. तुम्हाला सुकी चटणीची रेसिपी तर दाखवली. आता याच व्हिडिओमध्ये आहे ना कांद्यावर फोडणीवाली ओली चटणी कशी बनवायची हे सुद्धा पाहून घ्या. कारण सुकी खायची इच्छा नसेल ना तर भाकरी चपातीसोबत तुम्ही ही कांद्यावाली ओलसर चटणीसुद्धा खाऊ शकता. ही सुद्धा खूप छान टेस्टी आहे. संपूर्ण इन्ग्रेडियंट तर ऑलरेडी घातलेले आहेत, फक्त कांद्याला फोडणी द्यायची आहे, कढीपत्ता जिरं वगैरे घालून आणि ही रेसिपी बनवायची आहे, डिश बनवायची आहे. तर सर्वप्रथम इथे घेतली कढई, त्याच्यात आपल्या गरजेनुसार मी तेल घातलं आहे. आता ही थोडीशीच बनवून दाखवत आहे, त्यासाठी मी कमी प्रमाण घेतलं आहे. तुम्हाला जर जास्त आवश्यकता असेल ना तर अवश्य तुम्ही 3 ते 4 कांद्यांची ही बनवू शकता. तर चला तेल वगैरे गरम झालं आहे. सर्वात अगोदर इथे पाहू शकता कढीपत्ता, हा कढीपत्ता घालूया. त्याचबरोबर थोडंसं जिरं घालूया. आता हे ऑप्शनल आहे, तुम्हाला जर आवश्यकता वाटत असेल कढीपत्ता जिरं तर तुम्ही घालू शकता. याच्याने छान टेस्ट येते, तडका येतो, त्यासाठी मी इन्ग्रेडियंट घातले आहे. 2 मिनटं कढीपत्ता आणि जिरा आहे ना त्याला तेलात फ्राय करून घेऊया. आणि हे दोन्ही पदार्थ फ्राय होत आहेत, शिजतात. या स्टेजवर आहे ना हा 1 वाटी कांदा म्हणजे कांदा घेतला हा घालूया. कांद्याला सुद्धा आहे ना 2 ते 3 मिनटं व्यवस्थित भाजून घेऊया. तर आपला जो कांदा आहे ना तो सुद्धा व्यवस्थित असा फ्राय झाला आहे, शिजला गेला आहे. आता कांद्याला आहे ना जास्त फ्राय करायचं नाही, जास्त भाजायचं नाही, थोडंसं कच्चंच ठेवायचं आहे, जेणेकरून जेव्हा ही चटणी खाऊ ना त्यावेळेस ह्या कांद्याचा सुद्धा स्वाद फ्लेवर आपल्या तोंडात येईल. तर चला कांदा वगैरे भाजला गेला आहे. आपल्या गरजेनुसार ही जी चटणी आहे ना ही याच्यात घालूया. आता मी थोडीशीच तुम्हाला बनवून दाखवतोय, त्यासाठी जास्त काय घेत नाही आहे, थोडीच घातली आहे. ह्या प्रकारे ना कांदा आणि चटणीला छान अशी भाजायची आहे. आणि ज्या वेळेस तुम्ही प्रवासात वगैरे जाल तेव्हा 2 ते 3 दिवस ही चटणी अवश्य राहते, टिकते, त्या हिसाबात आहे. तर मित्रांनो फायनली आपली ही चटणीसुद्धा रेडी आहे. सुकी चटणीसुद्धा तुम्हाला मी बनवून दाखवली आहे आणि त्याचबरोबर ही कांद्यासोबत एक भाजून दाखवली आहे. तर अवश्य तुम्हीसुद्धा बनवा आणि आनंद घ्या. अशा प्रकारे आजची आपली जी डिश होती, रेसिपी होती, ती रेडी झाली आहे, सर्व केली आहे. तुम्ही इथे पाहू शकता. सर्वात अगोदर जी कांद्यावर फोडणी दिली होती ती चटणी रेडी आहे. त्याच्यात आपण कढीपत्ता, कांदा आणि जिरा घातला आहे. मस्त अशी दिसते. भाकरीसोबत खाण्यासाठी किंवा वरण भातासोबत खाण्यासाठी ही चटणी खूप परफेक्ट आहे. अवश्य तुम्हीसुद्धा बनवा. आणि त्याचबरोबर इथे सुकी चटणीसुद्धा रेडी आहे. ही सुद्धा डिश आउट केली आहे. तिचा सुद्धा रंग पाहू शकता, खूप सुंदर रंग आला आहे. भाकरी चपातीसोबत खाण्यासाठी, वरण भातासोबत खाण्यासाठी. पण ही जी सुकी चटणी आहे ना ही 8 ते 10 दिवस टिकते आणि ही जी कांदा घातलेली आहे ती 2 ते 3 दिवस प्रवासात टिकते. खूप सुंदर छान अशी ही चटणी आहे. अवश्य तुम्ही बनवा. मी पुन्हा सांगतोय, वडापाव किंवा समोसे, भजी
आणि इतर काही पदार्थ सँडविच किंवा अशी सुद्धा खाण्यासाठी ना खूप बेस्ट ही चटणी आहे. अवश्य तुम्ही बनवा आणि आनंद घ्या. आता आज तर काय रिव्ह्यू मी देऊ शकत नाही, कारण ह्या चटण्यात अशा खाऊ शकत नाही, कारण खूप तिखट स्पायसी आहे. त्यासाठी तुम्ही सुद्धा बनवा आणि आनंद घ्या. तर मित्रांनो, ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंटद्वारे सांगा. बनवा, काय प्रतिक्रिया असतील त्या सुद्धा द्या आणि तुमच्या फॅमिली मित्रमंडळीसोबत शेअर करा. आणि जर अजून माझं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल, त्याच्या व्यतिरिक्त नवीन काय सबस्क्राईब मंडळी असेल, जर नवीन व्हिडिओ पाहत असतील पहिल्यांदा, त्यांनी सुद्धा आहे ना माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. बाजूची बेल आयकॉन आहे ती प्रेस करा, लाईक करा, तुमच्या मित्रमंडळी फॅमिलीसोबत शेअर करा. अशा भरपूर साऱ्या व्हिडिओ आहेत आपल्या यूट्यूब चॅनलवर. तुम्ही बघत चला, सबस्क्राईब करत चला, लाईक करत चला, थोडी मोटिवेशन लेवल वाढू द्या. तर चला मित्रांनो, हा व्हिडिओ इथंच थांबवतो. जर व्हिडिओ आवडला असेल तर पुन्हा सांगतोय, नक्की बनवा आणि आनंद घ्या. भेटूया असंच पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, आनंदी राहा, हसत राहा. नमस्कार आणि धन्यवाद मित्रांनो.